आणि मुंबईमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या या महत्त्वाच्या बातमीनंतर बोलूयात आता राज्यातल्या एका बातमीकडे। अशी एक चळवळ जी राज्याला गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड त्रासदायक ठरलेली आहे, फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अनेक राज्यांना। नक्षलवादाची चळवळ संपुष्टात आणण्याचे, बिमोड करण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत झाले। त्या प्रयत्नांना आता हळूहळू यश येतंय आणि केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जो संकल्प व्यक्त केलाय त्याप्रमाणे नक्षलवादाचा अंत आता जवळ येतोय याची स्पष्ट चिन्ह दिसायला लागली। छत्तीसगड जिल्ह्यामधलं बिजापूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये एक चकमक झाली सुरक्षा दलांमध्ये आणि नक्षलवाद्यांमध्ये। सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीमध्ये 7 नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले, पण या कारवाई दरम्यान 2 जवानांना वीरमरण आलं। ही चकमक बराच काळ सुरू राहिली, त्यामुळे नक्षली मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होते। पोलिसांनी ही शक्यता व्यक्त केली आहे। बिजापूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेत अशी गोपनीय माहिती यंत्रणांना मिळाली होती। त्यावरून डीआरजी एसटीएफ म्हणजे विशेष कार्यदल आणि कोब्रा सुरक्षा दल जे नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत आहे, विशिष्ट कमांडो या सगळ्यांनी एक संयुक्त पथक बनवलं आणि बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून या परिसरामध्ये शोध मोहीम सुरू केली। यावेळेस दबा धरून असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला। प्रत्युत्तरादाखल जवानांनी गोळीबार केला, यामध्ये 2 जवान शहीद झाले। चकमकीनंतर जवानांनी या परिसरामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले। घटनास्थळावरून एसएलआर आणि 303 बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। अभियान के दौरान माओवादी एवं सुरक्षा बल के बीच में मुठभेड़ हुई। मुठभेड़ के उपरांत इलाका का सर्चिंग के दौरान अब तक शाम के 5:30 बजे की परिस्थिति के अनुसार टोटल 12 माओवादी कैडर का डेड बॉडी मुठभेड़ स्थल से बरामद हुई। मुठभेड़ स्थल से एसएलआर, इंसास 303 और अन्य आर्म्स एमुनिशन भी बरामद किया गया। इस मुठभेड़ में बहादुरी से लड़ते हुए हमारा डीआरजी बीजापुर के 3 जवान, जिसमें प्रधान आरक्षक मोनू वड्डे, आरक्षक दुकारे गोंडे, एक डीआरजी जवान रमेश सोडी, इस प्रकार हमारा 3 जो बहादुर जवान इस मुठभेड़ में बहुत बहादुरी से माओवादियों के हमला का सामना किया। आणि नक्षलवाद विरोधात सुरू असणाऱ्या कारवायांना महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रचंड वेग आलाय। नक्षलवाद्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या केंद्रीय कमिटीच्या अनेक सदस्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आत्मसमर्पण केले। मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करण्याचा केंद्रीय गृह खात्याचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र आणि छत्तीसगड मधल्या या कारवाया महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे नक्षल्यांकडून केल्या जाणाऱ्या हिंसाचारामध्ये देशभरामध्ये लक्षणीय घट दिसते। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात गेल्या काही दिवसांमध्ये नक्षलवादाचा बिमोड करणाऱ्या कारवायांमुळे नेमका काय फरक पडलाय। 2014 ते 2024 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराची तीव्रता या एका दशकामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे, कारण नक्षल्यांच्या हिंसक कारवायांची या कालावधीतली संख्या आता 7744 पर्यंत खाली आली आहे। 2004 ते 2014 या कालावधीची तुलना केली तर हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास 53% घट आहे। 2010 मध्ये नक्षलींनी सर्वाधिक हिंसक घटना घडवल्या होत्या, आकडा होता 1936, तर 2024 मध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसक घटनांचा आकडा खाली आलाय 374 पर्यंत। देशभरातली आकडेवारी आहे। 2024 आधी नक्षल प्रभावित जिल्ह्यांची वेगवेगळ्या राज्यांमधली संख्या होती 126 आणि आता 2025 पर्यंत नक्षल प्रभावित जिल्ह्यांची संख्या 11 इतकी कमी झालेली आहे। छत्तीसगड मधील फक्त 3च जिल्हे जे आहेत जे आता अति नक्षल प्रभावित या कॅटेगरीमध्ये गणले जात आहेत, जिथे नक्षल्यांचा मोठा प्रभाव मानला जातो। हे जिल्हे आहेत सुकमा, बिजापूर आणि नारायणपूर। महाराष्ट्रामधला गडचिरोली जिल्हा एकेकाळी नक्षलग्रस्त जिल्हा होता, तो आता नक्षल मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। आणि सध्याच्या घडीला नक्षल संघटनेतील पॉलिट ब्युरो असतील, केंद्रीय समिती असेल, त्यांचे फक्त 6 सदस्य शिल्लक आहेत।
सक्रिय सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झालेली आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्या सीमा भागामध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये नक्षल्यांच्या हालचाली आहेत. पण केंद्र सरकारचं आक्रमक धोरण पाहता लवकरच देशभरातून नक्षलवादाची ही समस्या संपुष्टात येईल असं चित्र काहीसं दिसतंय. माजी अप्पर पोलीस महासंचालक पी.के. जैन सर सध्या आपल्यासोबत आहेत. जैन सर नमस्कार. नमस्कार. बरं, ही जी सगळी आकडेवारी येते ती सगळ्यांसाठी बरीच सुखावह आहे, कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या नक्षलवादाचं हे संकट पाहत पाहत आणि त्याच्या बातम्या ऐकत मोठ्या झालेल्या आहेत. पण आता 2025 येता येता नक्षलांचा अंत जवळ आलेला आहे अशी शक्यता जी सांगितली जात होती तिचे रोज निदर्शक काही ना काहीतरी मिळतात. किती अजून वेळ लागू शकेल असं तुम्हाला वाटतं एकूण आत्ताच्या कारवाया पाहता नक्षल्यांचा बिमोड होण्यासाठी? कविताची सुरुवात झाली होती महाराष्ट्रामध्ये जवळजवळ लेट 70s अर्ली 80s मध्ये नक्षलवादाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये झाली होती. आता ते जसं आपण म्हटलं मागे 2010च्या जवळपास मोठ्या प्रमाणावर कारवाया नक्षलवाद्यांच्या होत होत्या आमच्या राज्यामध्ये तसेच बाजूच्या छत्तीसगडच्या राज्यामध्ये. आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की दरवर्षी जवळजवळ 35 ते 40 पोलीस कर्मचारी याच्यामध्ये शहीद व्हायचे आणि नक्षलवादी फक्त 4-5 मारले जायचे. तर हा पहिल्यांदा जो आपल्याकडे जो यू टर्न झाला की 35-40 नक्षली मारले गेले आणि 4-5 पोलीस कर्मचारी शहीद झाले, तो झाला 2012 मध्ये. आमचे एक अत्यंत होतकरू एसपी त्यावेळी आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये होते. आता नवीन सरकार हे जे केंद्रामध्ये नवीन सरकार आलेले आहे त्यांनी तर हे धोरणच राबवलेलं आहे की आम्ही नक्षलवाद या देशामधून संपुष्टात आणणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्रीय बळ आणि राज्याचे बळ यांनी एकत्र मिळून जे मोहीम सध्या ते राबवतात त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्याच्या जसं आपण आताच म्हटलं की सीसी आणि त्याची पॉलिट ब्युरो त्याचे सदस्यांची संख्या 3 भौतिक राहिलेली आहे. आणि ते सुद्धा त्याच्याकडून सुद्धा ते आता पीस मेसेजेस येऊ लागले की तुम्ही आम्हाला 26 जानेवारीपर्यंतची वेळ द्या, आम्ही सरेंडर करतो वगैरे. पण शासनाचं धोरण आहे की त्यांना ही वेळ द्यायची नाही, कारण 26 जानेवारीपर्यंत जरी आपण त्यांना ही वेळ दिली तर ते पुन्हा रिग्रुप होऊ शकतात आणि ते इन्स्टेड ऑफ सरेंडरिंग ते दुसरा काहीतरी एक आक्रमक धोरण राबवू शकतात. म्हणून ही त्याची आता शेवटची लढाई आहे आणि या शेवटची लढाईमध्ये सुद्धा सुरक्षा बलाचा विजय होणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही. त्याचा जो सर्वात मोठा केंद्र होता अबू जमाड, तर अबू जमाडच्या केंद्रस्थानी ज्या ठिकाणी त्याची एक सत्ता चालायची त्या ठिकाणी सुद्धा आपली चौकी आता आणि आपली जी सिक्युरिटी फोर्सेसची सेंटर आणि बेस त्या ठिकाणी बनवलेला आहे. म्हणून मला असं वाटते की मार्च 2026 पर्यंतचा जो धोरण केंद्र शासनाने दिलेला आहे जो ध्येय, तो ध्येय पूर्णपणे जाणार आहे. बहुतांशी माओवादी मारले जातील किंवा सरेंडर होतील आणि हा जो त्याच्या पॉलिट ब्युरोचे आणि सेंट्रल कमिटी जे 3-4 सदस्य राहिले ते सुद्धा सरेंडर करतील किंवा मारले जातील. हे त्याची शेवटची एक डेस्परेट लढाई आहे. आता जी आजची जी घटना घडलेली आहे ती त्याची एक डेस्परेट मूव्ह आहे की आता मरायचे किंवा मरायचे. जे आता कॅडर आहे जे मुख्य धारामध्ये समाविष्ट होऊ मागत नाही अशा कॅडर जे आहे ते अजूनही लढण्याच्या बेतात आहे, पण ते मारले जातील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही दुमत नाही. मार्च 26 ही जी डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईन पर्यंत भौतिक 99% ही जी संघटना आहे आणि ही जी चळवळ आहे ती संपवण्याचा जो निर्धार केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने घेतलेला आहे तो पूर्णपणे जाईल असं मला वाटते. कविताजी सर, खरं तर जेव्हा अशा एखाद्या चळवळी जंगलामधून चालवल्या जातात किंवा दुर्गम भागातनं चालवल्या जातात त्यावेळेस काही त्या चळवळींना फक्त त्या दुर्गम भागातनं सपोर्ट मिळतो असं नाही. त्यांच्या हातामध्ये इतकी अत्याधुनिक शस्त्रास्त्र असतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांची मदत त्यांना होत असते. ही मदत त्यांना बाहेरून होत असते. जेव्हा आपण आज म्हणतोय की नक्षलवाद संपेल तेव्हा आपण फक्त किती जणांनी आत्मसमर्पण केलं किंवा किती चकमकींमध्ये किती जण मारले असं म्हणतो, पण हा जो बाहेरचा सपोर्ट होता, आउटर सपोर्ट होता, तो कट करणं सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. त्या दृष्टीनं पावलं तितकीच महत्वाची पडली होती की हळूहळू हा सपोर्टच कमी होत गेला म्हणून यांचा बिमोड करणं सोपं झालं? कविताजी, एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घ्या की शासनाचा जो धोरण होता डिमॉनिटायझेशनचा, त्याच्यामुळे नक्षलवाद्यांकडे जे शेकडो कोटी रुपये, हजारो कोटी रुपये जे त्यांनी इकडे तिकडे पुरलेले होते किंवा त्याच्या ट्रेजरीमध्ये होते ते संपले. त्याच्याकडे पैसे राहिले नाही. त्याच्यानंतर दुसरा जो झाला आपला जो पुण्यामधला आणि हा जो जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स होते त्यांचे, सुधा भारद्वाज असू द्या, स्टॅन स्वामी असू द्या, ते हनी असू द्या, प्रोफेसर हनी असू द्या, असे जे त्याचा एक जो बौद्धिक त्याचा जो एक पाठिंबा, इंटरनॅशनल सपोर्ट आणायचे, पैसे गोळा करायचे,
त्यांना त्याच्यासाठी प्लॅनिंग करायचे, त्याची आवाज लोकांपर्यंत पोहोचवायचे. हा जो त्यांचा जो एक भौतिक वर्ग होता त्याला सुद्धा जो प्रॉसिक्यूट केला गेला, त्यापैकी बरेचसे लोक अजूनही जेलमध्ये आहेत. तर त्यामुळे त्याचा जो एक भौतिक कणा मोडला गेला, तो जे त्यांना ओव्हरग्राऊंड सपोर्ट देत होता. शासन सरकार बदलली, ते सरकार त्यांना अजिबात त्याचे समर्थनात किंवा त्यांना प्रोटेक्शन देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे जे साधन सामग्री होती ते कमी झाली. ते सर्व फॅक्टर्स मिळून आणि या सरकारने तर धोरणच दिलेलं आहे लोकांना की किंवा आपल्या यंत्रणांना की आम्हाला त्यांना संपवायचे, फक्त जंगलामध्ये नव्हे तर त्याचा जो आज जसे जे आपण म्हटलं की त्याचा जो बौद्धिक जो पार्ट आहे किंवा जो त्यांना सपोर्ट देतो, तो मटेरियल असू द्या किंवा त्यांना जे विचारधारा आहे, अशा प्रकारच्या लोकांना सुद्धा संपवायची असं त्यांचं धोरण आहे. आणि बऱ्याचशा प्रमाणावर त्याच्यामध्ये त्यांना सफलता मिळालेली आहे. हे जे स्टॅन स्वामी सारखे लोक ज्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एवढी सहानुभूती होती, हनी बाबू सारखा माणूस जो व्हीलचेअरवरती इकडे तिकडे मूव्ह करायचे, स्टॅन स्वामी ते म्हणतात की चहा सुद्धा पाणी सुद्धा पिऊ शकत नव्हता, त्याच्या विरुद्ध एवढा भक्कम पुरावा एजन्सीजकडे होता की त्यांना शेवटपर्यंत बेल मिळू शकले नाही. तर अशा प्रकारच्या लोकांचा जो कणा मोडला गेला त्या कणा मोडल्यामुळे ही आज परिस्थिती आहे की त्यांना पैसे मिळत नाही, त्यांना साधन सामग्री मिळत नाही, त्यांना सपोर्ट मिळत नाही आणि हे सर्व झिरो झालं आणि वरून शासनाचा दंडा. त्यामुळे ही जी चळवळ आहे ती धीरे हळूहळू संपत आहे. पण हे सगळं होत असताना त्यांना स्थानिकांचा काय सपोर्ट मिळत होता? कारण स्थानिकांना या सगळ्याचा प्रचंड मोठा त्रासच होत होता. आता जी स्थानिकांची तिथली भावना आहे ती अर्थातच की एकदा आमच्याकडे बाकीच्या जगाचा जो संपर्क तुटलेला होता तो येऊ देत असेल. जर आता ही सगळी चळवळ कमी होत असेल तर उद्योगधंदे तिथपर्यंत नेणं, पायाभूत सोयी सुविधा नक्षलग्रस्त भागामध्ये नेणं आणि त्या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडणं, ही प्रक्रिया साधारण किती वेळ घेऊ शकते जर आपण मार्च 2026 ची नक्षलवाद बिमोडची डेडलाईन पूर्णतः गाठू शकलो तर? कविताजी, याच्यामध्ये मुख्य असं आहे की सुरुवातीला जेव्हा नक्षलवाद सुरू झाला होता तेव्हा ही त्याच्या मनामध्ये भावना होती की तेंदूपत्ता गोळा करणारे लोकांना व्यवस्थित मजुरी मिळत नाही. तो त्याच्या एक थोडासा एक वेलफेअर ऍक्टिव्हिटीज आपण जसं म्हणू शकतो किंवा वेलफेअर विचारधारा होती. त्याच्यानंतर त्याच लोकांना ते लोक ब्लॅकमेल करू लागले. म्हणजे त्यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारचे आधुनिक संचार साधने उद्योगधंदे येऊ द्यायचे नाही. शाळा उघडली तर शाळा मोडून पाडून टाकायचे. कोणी मुळे त्या ठिकाणी होकर उचले त्यांना पळून बळजबरीने घेऊन जायचे आणि त्याच्या मुवमेंटमध्ये सामील करायचे. म्हणजे त्यांनी तिथली डेव्हलपमेंटच्या अगदी विरोधात सर्व काम केले. आणि जे लोक त्याला थोडेफार सपोर्ट करत होते ते भीतीपोटी करत होते, कारण की प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा थांबू शकत नव्हती. आमचे लोक सुद्धा जाऊन त्या ठिकाणी फक्त चक्रा मारायचे, एक व्हिजिट करायची, त्याच्यानंतर परत येऊन जायचे. आणि नागरिक आणि ग्रामीण हे पूर्णपणे त्याच्या म्हणजे रेमोकरंबर ज्याला म्हणतो आपण त्याचे रेमोकरंबर होते. म्हणून ते लोक भीतीपोटी काही सांगत नव्हते. आता ही यंत्रणा आणि त्याची चळवळ जी मोडत चाललेली आहे त्याच्यामुळे बाकीचे लोक सुद्धा समोर येतात. आम्ही गडचिरोलीमध्ये बरेचसे प्रकरण राबवले. त्याच्यामध्ये मुलांना बाहेर घेऊन येणे, त्यांना मुंबई दाखवणे, त्यांना सांगणे की बाहेरच्या वर्ल्डमध्ये काय चाललेलं आहे, तुम्ही किती मागे राहिला. तर अशी परिस्थिती होती की आम्हाला एवढं प्रचंड प्रतिसाद त्याचा मिळाला की त्या लोकांचे म्हणून लोकांनी माहिती द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्या ठिकाणी एक चकमकीमध्ये 30 लोक मारले गेले असं आपल्याला माहिती आहे. 2012-13ची गोष्ट सांगतो मी आपल्याला. म्हणून हे जे आहे लोक त्रस्त होते त्याच्याकडून. त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट होऊ द्यायची. नवीन रोड काढायला गेलो तर रोड मोडून काढायचे, ठेकेदाराला मारून टाकायचे, त्याचा सामान जाळून टाकायचे. त्या ठिकाणी लॉयड स्टीलने काहीतरी मायनिंगसाठी काही राईट्स घेतले, त्याचे 3 लोकांना मारून टाकले. त्याचे एक डेप्टी जनरल मॅनेजर होते आणि त्यांच्यासोबतचे 2 लोक होते. म्हणून कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट ऍक्टिव्ह होऊ द्यायची नाही. आता डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी होण्यामध्ये जे काही बाकी आपण म्हणतो पर्यावरणाचं नुकसान होणार आहे, जंगलतोड होणार आहे, ते काही प्रमाणावर प्लस मायनस होत असतात. परंतु या लोकांनी त्याची एक चळवळ आणि त्याची विचारधारा पुढे नेण्यासाठी लोकांवर फार क्रूरपणे त्याच्यावर अत्याचारच केले असं नाही तर त्या पिढ्या मागे राहिलेल्या आहेत आणि त्या पिढ्यांना जर आता पुढे घ्यायचं असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच की काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकीकडे ही आत्मसमर्पण होत असताना नक्षलवाद्यांची, दुसरीकडे अधिकाधिक प्रोजेक्ट्स या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कसे येतील, ते प्रोजेक्ट्स व्यवस्थित कसे चालतील आणि त्याचा तिथल्या स्थानिकांना फायदा कसा होईल यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात हे फक्त महाराष्ट्रामध्ये होऊन चालणार नाही तर आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, ह्या सगळ्या
सगळ्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे एकाच वेळी, तरच या संपूर्ण नक्षली चळवळीचा बिमोड करणं शक्य होईल. कारण त्यांचा आउटर सपोर्ट एकदा बंद झाल्यानंतर पुन्हा स्थानिकांकडून मिळणारा सपोर्ट बंद झाला तरच ही चळवळ पूर्णपणे बंद करणं हे शक्य होईल. कारण फक्त नक्षल्यांना मारून किंवा आत्मसमर्पणाने होणार नाही, सपोर्ट बंद करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं पावलं पडतात. आपण सगळेच जण अपेक्षा करूयात की मार्च 2026 ची जी डेडलाईन केंद्र सरकारनं ठरवलेली आहे ती एकदा पूर्ण होऊ देत, म्हणजे देशाच्या इतिहासातलं हे एक महाभयंकर जे संकट आहे त्याला कायमचा फुल स्टॉप लागेल अशी अपेक्षा करूयात. सर, खूप खूप धन्यवाद ही सगळी सविस्तर माहिती या चळवळीबद्दल दिलीत त्यासंदर्भात. आणि यानंतर या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.